हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. तर आज केळीची पानं कट करून आणली होती. आता मोठा भात वगैरे काही बनवला नव्हता, नाश्त्याचाच एक प्रकार बनवलेला होता. तर तो केळीच्या पानामध्ये शिजवायचा होता म्हटल्यानंतर आता सायंकाळची वेळ झाली होती, 5 वाजले होते आणि वातावरण काहीच असं झालेलं होतं. पाऊस आता बरेच दिवस झाला ना, पाऊस चालूच आहे. असा थोडा 5-10 मिनिट वगैरे उघडतो आणि परत चालू होतो. आणि हे जे मिऱ्याचं वेल होतं मी गेल्या वर्षी लावलेलं, तर आता ते असं वाढलेत पण खाली पडलेत, तर ते वरती झाडाबरोबर सुपारीचे असं बांधायचे. पण बाहेर गवत वगैरे वाढले आणि सारखा पाऊस आहे, त्यामुळे बाहेरचं काही काम करायला जायलाच ना नकोसं वाटतंय, किचकिचमध्ये जायलाच. तर काही नारळ पडलेले होते, नारळाचे फड पडलेले होते. तर आता नारळाचे फड तर ते ओलीच आहेत म्हटल्यानंतर नारळाच्या बुडामध्येच टाकले, त्याचं खत होऊन जातं. आणि ह्या एका केळीला ना केळी आलेली आहेत. आता केळी पण ना भरपूर अशा उंच जातात, त्यामुळे त्याचं हे जे फुल आहे पुढचं, त्याची पण भाजी करतात, पण ते काढायलाच म्हणजे हातच पोचन असं झालं आहे. आणि ही जी हळद होती ती गेल्या वर्षी लावलेली आणि बाजूला केळी लावल्यामुळं केळीमुळं अजिबातच त्याला ना ऊन भेटलंच नाही. आणि गेल्या वर्षी पण पाऊस भरपूर होता, त्यामुळं मग ते तिथंच ना वाळून गेले होते आणि परत ते म्हणजे तसंच राहून गेलं. तर ह्या वर्षी परत ती हळद ना फुटून आली आणि पलीकडच्या बाजूला आलं आहे थोडंसं, पण तिथं पण गवत असं भरपूर असं वाढले. आता जास्वंदीची फुलं, आता देवपूजेला सुट्टी होती त्यामुळं जास्वंदीला फुलं राहिलेत. नाही, फुलं दिसली की लगेचच काढून घेऊन येते. तर आज नाश्त्यामध्ये ना पत्री बनवली होती. आता जे मी पीठ केलं होतं 6 किलोचं, तर त्याच पिठापासून आज 2 पदार्थ बनवले होते. तर ह्या सुपारीला एकानं, आता नवीन सुपारीला सुपारी ह्यावेळी पहिल्यांदा आलीत आणि बाजूला हे तिला गेल्या वर्षी पण थोड्याशा आल्या होत्या. आता सुरुवातीला थोड्या येतात, जी जुनी झाडं आहेत त्याला भरपूर अशा येतात. तर रोजचं हे सकाळी किचनमध्ये आलं ना, पहिलं नारळ फोडायचं आणि खिसायचं हेच काम असतं. मला सगळ्यात कंटाळवाणं काम वाटतं म्हणजे ते ना नारळ खिसायचं. कधी कधी आहोंच्याकडून पण खिसून घेते, तर त्यांना सकाळी वेळ असेल तर त्यावेळी मला ते खिसून देतात. तर हा मी आडा बनवलेला होता, सेम मोदकचीच टेस्ट आहे याची. तर अगोदर हिरव्या मुगाची भाजी बनवायची होती, तर हिरवं मूग स्वच्छ धुवून घेतलं, त्याच्यामध्ये हळद, मीठ, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून पाणी घालून ना कुकरला लावून दिलं. तर कुकर लावून दिला की लगेच पातेल्यात दुसऱ्या पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि हे पीठ घेतलं. तर 2 वाट्या एवढं मी पीठ घेतलं होतं, त्याच्यामध्ये मीठ फक्त घातलं होतं आणि पाण्याला छान अशी ना उकळी आल्यानंतर मग ते पाणी आहे ते या पिठामध्ये घालून मिक्स करून ठेवते. थोड्या वेळ थोडं थंड झाल्यानंतर परत पीठ मळून घेते. तर ते व्यवस्थित असं मिक्स करून ठेवलं. आता तांदळाचं पीठ कसं जास्त फुगलं जातं आणि असा नाश्ता असेल तर मग मुलं दुपारी पण ना आता त्यांना सुट्टी होती, तर मग दुपारी पण तेच खातात, भात वगैरे चपाती खाण्याऐवजी त्यांना आवडतं. तर मग थोडंसं जास्ती बनवते आणि परत 5 वाजताच्या नाश्त्यासाठी मग आडा बनवला होता त्यांना. तर हे पीठ आहे ते असं व्यवस्थित असं ना चमच्याने मिक्स करून घेतलं, कारण अगदी गरम असं पाणी त्याच्यामध्ये घातलेलं असतं. नंतर एक नारळ फोडून घेतला. तर आता अर्धाच नारळ भाजीसाठी बास होतात, अर्ध्या नारळाचं दूध काढून. तर याला जास्त भाजी लागत नाही, थोडीशी भाजी बास होते. आणि मुगाची भाजी असेल तर कसं मूग शिजल्यानंतर आणखी दाटसरपणा येतो भाजीला आणि नारळाच्या दुधानं परत थोडासा येतो, त्यामुळे अर्धा नारळ घेतला आणि अर्धा बाजूला ठेवला आडा बनवण्यासाठी. नंतर तर नारळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि थोडं थोडं पाणी घालून असं 2-3 वेळा थोडंसं वाटून पिळून काढलं. तर असं काढलं की दूध पण भरपूर असं निघतं आणि जास्त पाणी न घालता मग बऱ्यापैकी दूध निघलं जातं. तर दूध काढायला थोडासा वेळ जातो, पण दूध घातल्यानंतर भाजीला छान अशी चव येते, त्यामुळं मग दूध घालूनच भाजी बनवते. तर ते दूध काढून घेतलं तोपर्यंत ना कुकर पण आता थंड झालेला होता. मूग शिजलं होतं, 3 ते 4 शिट्ट्यामध्ये मूग व्यवस्थित असं शिजलं जातात. आणि अगोदर थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवते, म्हणजे ना एकसारखे असे व्यवस्थित शिजले जातात. आणि नंतर मग हे दूध काढलेलं होतं ते परत एकदा गाळणीने गाळून घेतलं. अगोदर पुरणाच्या चाळणीनं मी घेते आणि नंतर चहाच्या गाळणीनं, म्हणजे व्यवस्थित असं त्याच्यातलं गाळून येतं. आणि आता पीठ पण थंड झालेलं होतं, तर मग ते पण असं आपण कणिक मळतो ना असं मळून घेतलं. आता हे थोडंसं पातळ असतं कणकीपेक्षा. आता इकडचे करतात हे नाईस पत्री म्हणतात त्याला, तर ते केळीच्या पानावरती असं थापतात, त्यांना लाटाय वगैरे येत नाही, पण मला असं सोपं जातं लाटून, त्यामुळं मग मी अशी करते. आता मूग पण शिजलं होतं, तर त्याच्यामध्ये हे दूध काढलेलं होतं तर ते घालून घेतलं आणि वरून मग फोडणी घेतली बाजूला. तर दूध घातल्यानंतर एक उकळी फक्त काढते, हलवत एकसारखं असं हलवत. आणि फोडणीसाठी मग खोबरेल तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता असं घातलं होतं, तर त्याची वरून मग फोडणी दिली. तर आता भाजी तयार झाली होती, आता फक्त ना
पत्री लाटायचे होते. तर याला भाजायला ना थोडासा वेळ जातो. आता आपली चपाती कशी पटपट भाजते ना, तशी ही भाजायला ना थोडा जास्त वेळ लागतो. असं पटपट भाजत नाहीत, भाकरीपेक्षा पण जास्त वेळ जातो. तर हे काय करते, अगोदर मी थोडंसं तेल लावून पळपुटाला आणि बेलण्याला तेल लावून घेते आणि हलक्या हातानं थोडंसं असं थापून घेते. आता अगदी गोल शेप येत नाही, कारण हे पीठ पातळ असतं आणि हे अगदीच पातळ लाटायचे असते, नाईस पत्री म्हणतात त्याला. त्यामुळं तर मग ती तुटली जाते. त्यामुळं मग अगदी हलक्या हलक्या हातानं मग नंतर थोडी थोडी अशी लाटून घेते. तर चव अगदी छान अशी लागते याची आणि भाजी छान अशी तयार झाली होती. आता जशी थंड होईल तशी नंतर तिला दाटसरपणा अजून येतो. तर मग असं मी एक एक करून ना भाजून घेतली आणि गरम गरमच, आता केरळचा कोणताही नाश्ता असू द्या तो गरमच खायला आवडतो. तव्यातून काढायचा आणि प्लेटतच घ्यायचा. तर मग मुलांचं जसं आवरून होईल तसं ना एक एक भाजून देत होती. तर नॉनस्टिकच्या तव्यामध्ये भाजल्यानंतर ना छान लागतात, म्हणजे चव वेगळी लागते. आणि ही जर आपल्या तव्यामध्ये भाजली चपातीच्या तर ना भाकरीसारखी चव लागते याची. तर याच्यामध्ये भाजते त्यामुळे चवीला छान लागते आणि जास्त नाहीत, असं हलके हलके डाग पडले की बस होतात आणि अगदी सॉफ्ट होतात. ह्या गरम आहेत तोपर्यंत थोड्या क्रिस्पी राहतात, थंड झाले की थोड्या वेळ मग नंतर सॉफ्ट होतात. चावायला वगैरे जास्त काही त्रास पडत नाही. तर मुलं खूप आवडीनं खातात. आता इकडचा कोणताही नाश्ता बनवायला घेतला ना तर त्याला वेळ फक्त जास्त लागतो आणि भांडी भरपूर पडतात. तर परत 5 वाजता ना मुलांना हे बनवायला घेतलं होतं, आडा बनवायला घेतला होता. तर खोबरं अर्धं राहिलेलं सकाळचं ते खिसून घेतलं आणि कढईमध्ये थोडंसं तूप टाकून त्याच्यामध्ये हे खिसलेलं खोबरं आणि गूळ घालून गूळ वितळेपर्यंत ना थोडंसं परतून घेतलं. त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातली होती. आता शेजारच्या काकूनी फणस दिलेला होता तर तो पण सोलून ठेवायचा होता. तर केळीच्या पानावरती पानं स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि त्याच्यावरती हे असं ना पातळ असं लाटून घेते. जेवढं पातळ लाटेल ना तर लाटता येईल तेवढं असं पातळ लाटते आणि त्याच्यामध्ये मग हे सारण भरून घेते. तर आपण जे मोदक बनवतो ना तर तीच प्रोसेस आहे ही आणि टेस्टही तशीच लागते. फक्त हे असं याचा शेप वेगळा येतो, आपल्या करंजीसारखा शेप असतो. ह्याच्यामध्ये मग हे सारण भरून ना आपण मोदकला कसं उकड काढतो ना तसं उकडून घेतलं जातं. आता जास्त सारण आवडत नाही त्यामुळे थोडं मी कमी प्रमाणात भरलं होतं आणि कृष्णा तर ना हे सारण साईडला काढतो आणि जे पीठ आहे शिजलेलं तेच फक्त खातो, म्हणजे त्याला ते जास्त आवडतं. त्या पिठाला जास्त चव लागते असं त्याला आवडतं. तर मग असं 4-5 तयार झाले होते आडा. तर ते मी बनवून घेतले आणि लगेच शिजले जातात, कारण पीठ पण अगोदर ऑलरेडी गरम पाण्यामध्ये मळलेलं होतं त्यामुळं बऱ्यापैकी शिजलेलं असतं. त्यामुळं मग लगेचच ते 5-10 मिनटात शिजून होतात. तर हे शिजत ठेवलं. माझ्यासाठी मी ब्लॅक कॉफी घेतली आणि काही भांडी पडलेली होती तर ते पण लगेचच आवरून घेतली, कारण नंतर आणखी संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. आता संध्याकाळी स्वयंपाकामध्ये जास्त काही नाही, नाश्ता आता मुलांनी हे खाल्ल्यामुळं रात्रीचं जेवण कमीच असते सगळ्यांचंच तसं. तर 4च चपाती आणि अंड्याची भाजी बनवायची होती. तर हे असं सर्व शिजत घातलं. याला एक वाफ काढून घेतली, एक 5-10 मिनिट वाफेवरती छान असं शिजलं जातं आणि तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतली. कणिक वगैरे मळून ठेवली आणि भांडी काही घासलेली होती दुपारची तर ती सगळी लावून घेतली. आत्ताची काही थोडी भांडी होती तर ते पण घासून घेतली आणि नंतर मग चपाती आणि अंड्याची भाजी बनवली होती. तर कृष्णाला अंड्याची भाजी आवडते, पातळ रस्सा. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मग 4च चपाती बनवल्या होत्या आणि अंड्याची भाजी बनवून घेतली. तर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. तर लवकरच करते, म्हणजे 8पर्यंत जेवण करतो, जास्त लेट करत नाही. तर स्वयंपाक झाला की परत राहिलेलं किचन, परत राहिलेली भांडी वगैरे सगळं आवरून घेतलं. तर असा होता आजचा दिवस. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये.